नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे शेती पिकाचं जे नुकसान झालेलं होतं, त्यासाठी नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून शेतकऱ्यांना ₹18,500 हेक्टरी याप्रमाणे अनुदान जाहीर करण्यात आले होते. तर यामध्ये जे जिल्हे बाधित झालेले होते, त्यांच्यासाठी एन-डी-आर-एफच्या निकषाप्रमाणे हेक्टरी ₹8,500 प्रमाणे मदत जाहीर करण्यात आलेली होती आणि त्याचं वितरण ही करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे पैसेही जमा झालेले आहेत. मात्र जे राज्य शासनानं सांगितलं होतं, की रब्बी पेरणीसाठी आम्ही ₹10,000 निविष्ठा अनुदान देणार आहोत. ते अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं नाही. राज्य शासनामार्फत ₹18,500 प्रति हेक्टरी 2 हेक्टर मर्यादेपर्यंत जुन्या निकषाप्रमाणे आणि त्यानंतर वाढीव 3 हेक्टर करण्यात आलेलं होतं. यामध्ये 8,500 जे होते ते तुम्हाला एन-डी-आर-एफच्या निकषाप्रमाणे 2 हेक्टर मर्यादेपर्यंत हे अनुदान देण्यात आलेलं होतं आणि त्याचं वाटपही सुरू आहे. काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेलं आहे. काही शेतकऱ्यांचं अजूनही हे अनुदान जमा झालेलं नाही. अशामध्ये ज्या शेतकऱ्यांना ₹8,500 प्रमाणे अनुदान जमा झालेलं आहे, ते आता ₹10,000 जे राहिलेले आहेत, जे रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी देण्यात येणार होते, त्याची वाट पाहत आहेत. तर ते अनुदान कधी जमा होणार आहे? तर याबद्दल शासनाकडून अजून कुठलाही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही, की ₹10,000 जे तुम्हाला रब्बी हंगामासाठी द्यायचे आहेत. त्यासाठी अगोदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल. त्यानंतर तुमचं जे अनुदान आहे, त्या वाटपासाठी मंजुरी देण्यात येईल आणि त्यानंतर तुमचं हे अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. यामध्ये तुम्ही पाहू कोरडवाहू शकता शेतकऱ्यांना मिळणारी मदत एन-डी-आर-एफच्या निकषानुसार तुम्हाला ₹8,500 प्रति हेक्टरी याची मर्यादा ठेवली होती 2 हेक्टर आणि त्यानंतर त्या व्यतिरिक्त राज्य शासनाकडून ₹10,000 प्रति हेक्टरी याची मर्यादा 3 हेक्टर ठेवण्यात आलेली आहे. हे ₹10,000 तुम्हाला रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी देण्यात येणार आहेत असे सांगण्यात आलेले होते. परंतु आता रब्बी हंगामाची पेरणी सुरू झालेली असतानाही शेतकऱ्यांना अजूनही ही मदत मिळालेली नाही. आता शेतकरी वाट पाहत आहेत, की ही राहिलेली जी रक्कम आहे ₹10,000 प्रति हेक्टर ती त्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार? तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, की तुम्हाला एन-डी-आर-एफच्या निकषाप्रमाणे ₹8,500 प्रति हेक्टर प्रमाणे रक्कम जमा झाली आहे का नाही? आणि राहिलेले ₹10,000 कधी जमा होणार आहेत? याचा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर त्याचाही अपडेट आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.